श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भुसार गल्ली येथे बैठक पार पडली। ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त यंदाही 2019 प्रमाणे नंदीध्वज मार्गावर विद्युत रोषणाई करून यात्रा प्रकाशमय साजरी करण्याचे आवाहन वीरशैव विजनच्या वतीने करण्यात आले आहे। या संदर्भात भुसार गल्ली येथील श्री मन्मथेश्वर मंदिरात बैठक पार पडली। पूर्वी नंदीध्वज मार्गावर दिवे व मशाली लावून यात्रा उजळून निघत असल्याची परंपरा पुन्हा जिवंत करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। सोलापूरकरांनी आणि सिद्धेश्वर भक्तांनी या उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची यात्रा येत आहे। या यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रेमध्ये कोणते उपक्रम राबवता येतील यासाठी आज वीरशैव विजनची तातडीची बैठक आम्ही आयोजित केली होती। या बैठकीत चर्चा करत असताना ज्या पद्धतीनं 2019 साली शहरामध्ये प्रकाशमय यात्रा सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त राबवण्यात आली, ज्या पद्धतीनं आपल्या घरामध्ये आपण विवाह सोहळा साजरा करतो, या सिद्धरामेश्वरांचा विवाह सोहळा आपल्या घरातीलच आहे असे समजून, तसेच ज्या पद्धतीनं आपण आपल्या घरात दिवाळी साजरी करतो तशा पद्धतीने ही यात्रासुद्धा एक आपल्याला जत्रा असल्यासारखीच आहे, दिवाळी असल्यासारखीच आहे। बैठकीस वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, युवक आघाडी अध्यक्ष सोमनाथ चौधरी, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, सचिव नागेश बडदाळ, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी, युवक आघाडी कार्याध्यक्ष अविनाश हत्तरकी आदी उपस्थित होते।